माणुसकीचा उज्ज्वल आदर्श तुर्भेत वयोवृद्ध आजींच्या दोन्ही डोळ्यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन. तुर्भे. प्रतिनिधी संजय दमने. तुर्भे परिसरात वैद्यकीय सेवेतून माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वयोवृद्ध आजींना डॉक्टरांच्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले आहे. डोळ्यांत औषध टाकण्यासाठी त्या आजी डॉक्टर रवींद्र गोसावी यांच्या क्लिनिकमध्ये आल्या असता तपासणी दरम्यान त्यांना प्रगत अवस्थेतील मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. ऑपरेशन आवश्यक असल्याचे समजताच आजींनी आर्थिक अडचण आणि एकटेपणाची व्यथा मांडली. यावर डॉक्टर गोसावी यांनी त्यांना त्वरित धीर देत संपूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारली. तपासणीत आजींची साखर सुमारे 450 mg दाल आणि रक्तदाब 180/100 इतका आढळला. ही स्थिती अत्यंत गंभीर असतानाही डॉक्टरांनी केवळ एका आठवड्यात आवश्यक उपचार करून त्यांची प्रकृती नियंत्रणात आणली. सर्व तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. यानंतर सानपादा येथील साईदृष्टी आय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजपाल आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने आजींच्या दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. शस्त्रक्रियेनंतर आजींना पुन्हा स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ही घटना केवळ वैद्यकीय यश नसून समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवणारी आहे. संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करून डॉक्टरांनी सेवाभावाची खरी ओळख करून दिली. स्थानिक नागरिकांकडून या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून संबंधित डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे. आजी ऑपरेशन झाले का दोन्ही डोळ्याचे? दोन्ही डोळ्यात झालं. काय झालं होतं डोळ्याला? मोतीबिंद झाली. काय ना? बर बर बर. कुणी केलं ऑपरेशन? गोसाई डॉक्टर केलं. गोसाई डॉक्टर आणि ते आपलं साई दृष्टी हॉस्पिटल सानपाडा राजपाल डॉक्टर राजपाल प्रदीप त्यांनी केले ना? प्रदीप पण होते, प्रदीप होते ना? हा त्यांनी केले ना सगळं. आणि ते डॉक्टर राजपाल सर म्हणून मोठे आहेत, त्यांना बी द्या आशीर्वाद. आशीर्वाद लागू दे त्यांना, सगळ्याला आशीर्वाद लागू दे, माझं पुण्या लागू दे त्यांना.